नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण एक रेसिपी पाहणार आहोत. मी बनवत होते शेवभाजी, तर म्हटलं चला पटकन अशी झटपट बनणारी रेस्टॉरंट स्टाईल आपण शेवभाजी कशी बनवू शकतो हे थोडक्यात रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तर सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं 2 चमचे इतकं तेल घेतलं आणि त्यामध्ये बारीक काप केलेलं जे खोबरं असतं आपलं सुकं खोबरं ते टाकलेलं आहे आणि थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे. साईड बाय साईड एक मीडियम साईजचा मी कांदासुद्धा चॉप करून घेतलेला आहे आणि काही अद्रकचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या, तर हे सर्व आपल्याला लागणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टॉमॅटोसुद्धा टाकू शकता, पण टॉमॅटो टाकायचं मी अवॉइड केलं कारण की जे काही टॉमॅटो माझ्याकडे होते ते जास्त राईप झालेले होते, तर म्हटलं आंबट होईल भाजी, त्यामुळे मी टॉमॅटो टाकले नाही. अदरवाईज तुम्ही टॉमॅटोसुद्धा टाकू शकता. तर असं पहा, इथं जे काही खोबरं होतं ते एकदम थोडंसं ब्राऊन झाल्यावरती मी काढून घेतलं आणि त्यानंतर जो मीडियम साईजचा मी अनियन्स कट केले होते ते यामध्ये टाकले आणि हे सुद्धा आपल्याला म्हणजे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदीच म्हणजे दाटसर ब्राऊन नका करू, थोडंसं ब्राऊन झालं की लगेच काढून घ्या, नाहीतर भाजी कडवट होऊन जाईल. तर पहा, अशा प्रकारे तुम्हाला कांदा भाजल्यानंतर काढून घ्यायचा आहे. आता खोबरे काढून घेतल्यानंतर मी कांदासुद्धा छान परतून घेतला आणि त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि काही अद्रकचा तुकडा हे सर्व आता मी मिक्सरमध्ये फिरून घेईल आणि फक्त एवढंच मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे आणि बाकी ड्राय मसाल्यामध्ये काय लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे तसं सांगते. तर आता हे वाटण एका बाजूला मी ग्राइंड करून घेते. सोबतच आता जो काही मसाला आपल्याला प्रिपेअर करून घ्यायची त्याचीसुद्धा मी तयारी करून घेणार आहे. तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे, म्हणजे जे काही वाटण आपल्याला वाटायचं होतं ते फ्राय करण्यासाठी. आणि त्यानंतर आता जे काही तेजपत्ता वगैरे आपण टाकणार आहोत त्यासाठी 2 चमचे तेल खूप जास्त झालं. आता शेवभाजी झालं किंवा मिसळपाव वगैरे जर तुम्हाला बनवायचं असेल तर तेलाचा थोडासा जास्त वापर करायचा, म्हणजे कट चांगला येतो आणि भाजी दिसायला अगदी रेस्टॉरंट आणि हॉटेलसारखीच दिसते. तर हीच ती ट्रिक आहे जी की यूज करतात जे काही रेस्टॉरंटवाले असतात, त्यामुळे त्यांची भाजी दिसायला पण छान दिसते आणि चवीला पण छान लागते. तर ही एक तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर पहा, जे काही उरलेलं तेल होतं त्यामध्येच मी 2 बे लीव्स टाकलेला आहे, म्हणजे तेजपत्ता आणि त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता आपला जो आहे तो घरचाच आहे, फ्रेश एकदम, जे की मी लावलेला आहे. रोज एक तरी पत्ता त्याला चांगला येतो आणि एक दिवस आड मला होतो, त्यामुळे मी भाजीमध्ये तोच टाकत असते. आणि त्यानंतर आता ड्राय मसाल्यांमध्ये आपण काही जिरे टाकलेलं आहे, जिरे पावडर नाही, जिरे टाकलेलं आहे आणि त्यानंतर मोहरी. आणि मसाल्यांमध्ये फक्त आपल्याला जे काही काश्मीरी लाल तिखट आणि शेवभाजी मसाला आहे तोच ॲड करायचा आहे, बाकी मसाल्यांची यामध्ये काही गरज नाही. आणि थोडीशी हळद पावडर आपण टाकून घेणार आहोत. तुम्ही काश्मीरी लाल तिखट टाकलं तरी चालेल, जेणेकरून की जास्त स्पायसी तुम्हाला आवडत नसेल आणि फक्त कलर यावा हेच तुमचं इंटेन्शन असेल तर तुम्ही काश्मीरी लाल तिखट वापरा. अदरवाईज बेडगी मिरचीची जे लाल तिखट येतं त्याने सुद्धा चांगली चव येते. तर आता मी इथे जे काही काश्मीरी लाल तिखट येतं ते थोडंसं ॲड केलं. 1 चमचा शेवभाजी मसाला आणि त्यानंतर थोडंसं अगदी कलर चांगला येण्यासाठी हळद पावडर ॲड केली आणि जो काही मसाला आपण ग्राइंड करून घेतला होता तो मी कढईमध्ये घालून घेतला. आणि आता जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालेल. तर पहा, अशा प्रकारे जो काही मसाला होता त्याला तेल सुटला आणि त्यानंतर आता जी काही शेवभाजीसाठी शेव येते ती थोडीशी अशी जाड आणि कडक असते एकदम. तुम्हाला जनरल स्टोअरमध्ये भेटून जाईल, तुमच्या जवळ असलेल्या किराणा स्टोअरमध्ये विचारलं की लगेच भेटते. तर पहा, अशा प्रकारे जी काही शेवभाजीसाठी लागणारी शेव आहे ती मी यामध्ये टाकली आणि त्यानंतर आता छान एक रूप होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं एकजीव झालं की जशी कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे आहे त्यानुसार पाणी ॲड करून घ्यायचं. आता ही जी भाजी आहे ती थोडीशी घट्ट असते, त्यामुळे मी थोडंसंच पाणी घालणार आहे आणि अगदी 1-2 बॉईल आले की भाजी तयार होते. जास्त काही वेळ लागत नाही आणि झटपट होणारी भाजी आहे, अगदी रेस्टॉरंटसारखीच टेस्ट लागते. आणि बाय द वे, जो मी शेवभाजी मसाला यूज केला होता तो आपला सुहाना ब्रँडचा आहे. सुहाना ब्रँडचे सर्वच मसाले चांगले आहे, तो यूज केला तरी चालेल किंवा एव्हरेस्टचा वगैरे यूज केला तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या. आता आधी मसाल्यामध्ये मी काही मीठ ॲड केलं नव्हतं, त्यानुसार आता जेवढं मीठ मला पाहिजे होतं ते ॲड केलं आणि 5 मिनटामध्ये अगदी भाजी तयार होऊन गेली. आणि गार्निशिंगसाठी मी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकली. एकदम टेस्ट छान झाली होती, नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा आवडेल. आणि सोबत मी भाकरी बनवल्या होत्या कारण दुपारचं जेवण होतं त्यामुळे भाकरी बनणार होत्या, कारण सुट्टीच्या दिवशी कसं भाजी भाकरी सर्व प्रॉपर असलं की पोटभर जेवण होतं आणि संध्याकाळपर्यंत काही टेन्शन राहत नाही आणि 5 वाजता स्नॅक वगैरे हे सर्व तर होतच राहतं. आता जेवण झालं आणि त्यानंतर आता मी माझ्या कामाला लागले. आता थोडंसं शिवणकाम केलं आणि त्यानंतर मला एक गरजेची वस्तू बनवायची होती. जसं की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की जे काही मी शिवणकाम करते त्यामध्ये खूप सारे असे तुकडे कपड्यांचे उरतात आणि ते फेकून देण्यापेक्षा म्हटलं की त्यापासून काहीतरी DIY बनवूया, म्हणजे थोडक्यात टाकाऊपासून आपण टिकाऊ बनवणार आहोत. आता आम्ही असं एक आयताकृती जो काही कपडा होता माझ्याकडे साडीचा त्याला 3ही बाजूनी शिलाई मारून घेतली आणि एक बाजू जी आहे ती ओपन ठेवली
आणि त्यानंतर दाबटीप देऊन असं दोन्ही बाजूला एकदम आयताकृती दिसल अशा पद्धतीने लांब एक सिलेंड्रिकल जो काय आहे तो कपडा घेतला आणि त्यामध्ये जे काही माझ्याकडे कापडाचे तुकडे होते ते त्यामध्ये टाकले आणि त्यानंतर वरच्या बाजूने आतमध्ये कपडा सरकवून एक टीप मारून घेतली। तर अशा प्रकारे हे एक सपोर्ट तयार झालेला आहे। झोपताना पायाखाली घ्यायला खूप छान आहे, कारण पायांना पण आराम भेटतो, त्यामुळे मी हे स्टिच केलं। आणि पायाखाली असा काहीतरी सपोर्ट असला की पाय जास्त दुखत नाही आणि एकदम स्ट्रेट राहिले की पायांना सुद्धा आराम भेटतो। तर याच्यासाठी मी बनवलं होतं, पण रामने पाहता त्याच्यासोबतच खेळणं सुरू केलेलं आहे। तर अशा प्रकारे मी एक वस्तू बनवली। तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। जस्ट एक व्हिडिओ शूट करत होती मी की डीमार्टमध्ये चोरी गेलेला माझा मोबाईल कसा भेटला। तर याआधीच तो लाईव्ह झालेला असेल, जर अजून तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, नक्की तुम्हाला हेल्प होईल त्या व्हिडिओने। तर आत्ता तो व्हिडिओ जस्ट शूट केला आणि बाकीचं काम तर माझं सर्व आवरलेलं आहे, फक्त मला शिवणकामाचं थोडं काम आहे ते पूर्ण करते आणि त्यानंतर माझ्यासाठी जेवण पण बनवायचं आहे। मला ऑलमोस्ट 1:15 वाजत आलेले आहे, तर जेवणसुद्धा बनवते। आणि आज आहे नवरात्रीचा सेकंड डे आणि आज ग्रीन कलर आहे। तर ॲज मी नवरात्रीला म्हणजे जे काही कलर आहे ते काही घातले नाही, कारण की जे माझे ड्रेसेस आहेत ते तर मला फिट होत नाही, कारण की आफ्टर प्रेग्नन्सी वेटचा खूप मोठा इश्यू होतो आणि त्यानंतर कमी जास्त असं म्हणजे वेट जे काय आहे ते फ्लक्च्युएट होत राहतं, त्यामुळे आता काही ड्रेस घ्यायला काही पॉईंट नाही। तर जे काही माझं म्हणजे डेली वेअरचे कपडे वगैरे आहेत तेच मी वेअर करते आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्या रिलेटेड काही व्हिडिओ दिसत नसाल। आणि आधी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मी गटसुद्धा बसवत नाही, कारण की गावाला बसवतात त्यामुळे इथे काही मी बसवत नाही। तर आता कपडे वगैरे सुद्धा सगळे होत झालेत, बाकीचं काम पण आवरलं, पटकन स्टिचिंगचं काम घेते आणि त्यानंतर थोडंसं व्हिडिओचं पण एडिटिंग करते, कारण की राम पण झोपलेला आहे। तर चला नंतर कसं रुटीन होते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। मागचा जो काही गुरुवार होता त्या दिवशी मी रामला घेऊन एकटीच दर्शनासाठी गेले होते, कारण की यांच्याजवळ वेळ नव्हता आणि यांना यायला पण लेट होणार होतं। तर हे म्हटले की मी जाऊन येतो, तर रामला घेऊन गेले होते सोबत। तर म्हटलं तुम्ही जाणारच आहात तर माझ्यासाठी काही क्लिप शूट करून आणा, जेणेकरून की मला व्हिडिओमध्ये शेअर करायला भेटेल। तर आता कोणाकडे तरी कॅमेरा देऊन त्यांनी शूट करून आणलं होतं, तर म्हटलं आय थॉट की व्हिडिओमध्ये ॲड करूयात आणि आपल्यालासुद्धा असं व्हिडिओच्या क्लिपमार्फतसुद्धा दर्शन झालं तर छान वाटतं। त्यांनी आज अशा क्लिपसुद्धा काढून आणल्या होत्या जे काही चरण वगैरे होते आणि देवाचं सर्वच, तर तुम्हीसुद्धा दर्शन घेऊ शकता। तर पाठीमागच्या वेळेस जेव्हा मी ब्लाऊजचे प्रेस करताना व्हिडिओ ॲड केला होता त्यावेळेसच काही ताईंच्या कमेंट होत्या की ब्लाऊजचं जे काही फॅब्रिक होतं ते तुम्ही विकत घेतलेलं आहे का कस्टमरचंच आहे। तर हे जे फॅब्रिक होतं ते कस्टमरचंच आहे आणि त्यांनी स्टिचिंगसाठी दिलं होतं। तर मी सुद्धा बऱ्याच वेळा त्यांना विचारलेलं की 1-2 जे फॅब्रिक होतं ते एकदम छान होतं आणि कुठून घेतलं वगैरे काय, तर त्यांनी त्यांच्या गावाकडून घेतलेलं होतं, पण एकदम फॅब्रिक मस्त होतं आणि दिसणाऱ्यालासुद्धा खूप सुंदर होतं। गोल्डन कलर, व्हाईट कलर आणि एक पिंक कलरचा ब्लाऊज पीस होता, अगदी छान दिसत होतं। आता साईड बाय साईड तुम्ही ब्लाऊजच्या डिझाईनसुद्धा पाहून घ्या। आता खूप दिवसांपूर्वी मी हा व्हिडिओ शूट केलेला होता, पण त्यांना पाहायच्या होत्या, तर म्हटलं ठीक आहे जवळून दाखवते तुम्हाला। अगदी साधे सिंपलच त्यांना आवडतात, त्यांच्याप्रमाणेच मी इथे शिवून दिलं होतं। आणि जे काही ट्रेंडिंग ब्लाऊजच्या डिझाईन आहेत त्याच ह्या सर्व आहेत, कारण की ज्या काही बोच्या डिझाईन येतात पार्टीवेअरसाठी तर खूप उठून दिसतात आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह म्हणजे असा लुक येतो। त्यासाठी मी त्यांना म्हणजे काही ज्या डिझाईन होत्या त्या मी मनाने करून दिल्या आणि काही त्यांनी सजेस्ट केलेल्या होत्या, जसे की ही स्लीवची डिझाईन आणि खूप सुंदर दिसत होता। हा त्यांचा पैठणीचा ब्लाऊज होता आणि दे आर व्हेरी स्वीट, कारण की जेव्हा पण मी त्यांचे ब्लाऊज घेऊन जाते त्यावेळेस त्या खूप जास्त म्हणजे कौतुक करतात आणि त्यांना आवडतं सुद्धा फिनिशिंग वगैरे। तर अशा प्रकारे हे व्हाईट ब्लाऊजसाठी सुद्धा खूप जास्त कमेंट आल्या होत्या। तर हा जो ब्लाऊज पीस आहे तो राजस्थानी प्रिंटमध्ये आहे आणि आता नवरात्री असल्यामुळे एकदम ही प्रिंट अशी उठून दिसेल, तुम्ही पाहू शकता। स्क्रीनशॉट घेतला आणि जर तुम्ही शॉपमध्ये जाऊन दाखवलं तरी तुम्हाला भेटून जाईल। एकदम V-नेक आणि फक्त एक बो अटॅच केला होता मी, एकदम छान लुक येईल जर असा ब्लाऊज पीस तुम्हाला शिवायचा असेल आणि लेहंगा वगैरे घातला तर त्यावरती सुद्धा खूप सुंदर दिसेल, फक्त त्याची उंची थोडीशी जास्त असायला हवी। आणि बाकीचे हे जे काही ब्लाऊज पीस होते ते त्यांच्या साडीवरचेच होते, म्हणजे पैठणी साडी होत्या त्यावरचेच, आणि त्यांना राऊंड नेकच आवडतो त्यामुळे मी जास्त काही त्यांना म्हणजे सजेस्ट केलं नाही, राऊंड नेकमध्ये शिवून दिलं एकदम। आणि अजून एक जो पिंक कलरचा ब्लाऊज होता त्याबद्दलसुद्धा जास्त विचारलं होते मी, तुम्हाला पुढे दाखवते। आणि प्रिंटसुद्धा खूप छान होत्या, जो काही सिल्कचा थ्रेड येतो ना त्याचं वर्क होतं त्याच्यावरती, त्यामुळे ते ब्लाऊज पीस छान दिसत होते। अगदी तुम्हाला जर घ्यायचं झालं तर 200 ते 250पर्यंत हे 1 मीटर इतका कपडा येऊ शकतो। आता ते शॉपवरती सुद्धा डिपेंड करतं की शॉप कुठे आहे काय, कारण की थोडंसं स्लम एरियामध्ये असलं की कमी किमतीमध्ये देतात, पण थोडंसं जर तुम्ही
चांगल्या एरियामध्ये वगैरे गेलं तर त्याची प्राईससुद्धा तशीच असते, म्हणजे प्रॉपर पुण्यामध्ये वगैरे गेलं, आता तुम्ही कुठे राहता त्यानुसार तुम्ही दाखवू शकता. तर ह्या ब्लाऊजबद्दल मी बोलत होते. जो काही व्हाईट कलरचा ब्लाऊज पीस होता ना, सेम त्याच्यासारखाच ब्लाऊज पीस होता, फक्त कलर वेगळे होते आणि प्रिंटसुद्धा वेगळी होती. पण बाकीचं जे काही होतं ते एकदम सेमच होतं. हा सुद्धा मी सिम्पलच शिवलेला राऊंड नेकमध्ये. तर अशा प्रकारे हे ब्लाऊज पीसचे डिझाईन होते. आणि लास्ट वन हा जो ब्लाऊज पीस होता हा सुद्धा त्यांनी एकदम ताग्यामध्येच कट करून आणलेला आणि शिवायला दिलेला फर्स्ट टाईम. हा त्यांना आवडला याची फिनिशिंग वगैरे, आणि त्यानंतर त्यांनी बाकीचे ब्लाऊज माझ्याकडे दिले होते. हा सुद्धा एकदम छान फॅब्रिक होता. आता मी हाताने जरी असं स्मच केलं तरी खूप सुंदर असं हाताला लागत होतं, अगदीच इरिटेटिंग असं फॅब्रिक नव्हतं. तर ह्या सर्व डिझाईन होत्या. संध्याकाळच्या वेळेस नवरात्र असल्यामुळे ते खूप छान प्रोग्राम्स होतात, तर आम्ही सुद्धा गेलो होतो. पण राम लहान असल्यामुळे आणि झोपेची वेळसुद्धा होते रामची 10 सव्वा 10ला, त्यामुळे थोड्या वेळेसच कार्यक्रम पाहिला आणि त्यानंतर लगेचच घरी आलो. तर मंडळी असा होता आजचा आपला छोटासा व्लॉग. आय होप की तुम्ही व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय अँड टेक केअर.